चला मोंडवा क्रिकेट संघ 12वा खेळाडू त्वरित स्टेजवरती पाठवायचा आहे. आलं का बुक टी शर्ट बेल दिले का बेल 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 हे तांते येतात मुंडवाले समोर आले ते टीमच इकडे आले टीम आले नाही. चला मोंडवा क्रिकेट संघ 12वा खेळाडू स्टेजवरती पाठवा लवकर या लवकर या. हे पहा आलेल्या प्रत्येक संघाला विनंती आहे आलेल्या संघांनी पहिल्यांदा स्टेजशी संपर्क साधायचा आपले नाव पहिलं या इथे कळवायचं आहे प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. 40+ आजचे सामन्यातला पहिला या दिवसातला पहिला सामना मोंडवा क्रिकेट क्लब वर्सेस पार्थ 11 क्रिकेट संघ. फलंदाजीला मात्र आहे ते मोंडवा क्रिकेट संघाचे 2 फलंदाज मात्र स्टेज मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. सुरेख असं नियोजन सुरेख असं संयोजक कमिटीकडून केलेली स्पर्धा अनेक स्पर्धेचा या संयोजक कमिटीला अनुभव गेले 25 वर्षापासून या औंधच्या मैदानामध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात ते आमचे औंध क्रिकेट क्लब. सुरेख असं नियोजन आणि पंचांचा इशारा 6 षटकाचा आज सामना खेळवला जातोय. याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची पंचांनी नोंद घ्या 6 षटकाचा आज सामना राहील. इथले फक्त बाजके बाजूला हो का इथं गडबड करू नका कोणी. कोण कोण आहे भाऊ ओपनिंगला कोण तर मोंडवा क्रिकेट संघाचे जे 2 पहिले तुल्यबळ असे फलंदाज आले आहेत ते भाऊ गायकवाड आणि सचिन. स्ट्राईकला खेळतात ते भाऊ गायकवाड नावाजलेले फलंदाज आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिले षटक घेऊन आले आहेत ते मोहन नावाजलेले गोलंदाज फलंदाज. सामना सुरू होतोय पंचांचा इशारा लहान मुलं मैदानाच्या बाहेर जा. चाला मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने त्यावर 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण 2 धावेचे आणि संघाचंही खातं आणि भाऊ गायकवाड यांचंही खातं खोललेलं आहे. संघाच्या धावसंख्येत झालेली आहे संघाची धावसंख्या झाली आहे 2. पहिलं षटक चालू. मागाशी तो आपल्याला सर्वांना सांगितले दोन्ही संघ असे नावाजले पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले संघ आज या औंधच्या मैदानामध्ये खेळत आहेत. आणि बॅटची कड लागू यष्टीरक्षकच्या सर हातामध्ये चेंडून भाऊ गायकवाड मात्र जेलबाद. सुरेखाची गोलंदाजी मोंडवा क्रिकेट संघाला पहिलाच धक्का. पहिल्या षटक चालू असताना 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती भाऊ गायकवाड यांनी काढल्या होत्या मात्र दुसऱ्याच चेंडूवरती भाऊ गायकवाड कॅच आउट. विकास पावडे मात्र यष्टीरक्षक म्हणून काम पाहतो त्याने सुरेख असा झेल घेतलेला आणि मोंडवा क्रिकेट संघाला मात्र पहिलाच धक्का. मोठा धक्का म्हणावा लागेल मोंडवा संघाला. नावाजलेले ते फलंदाज भाऊ गायकवाड मात्र तंबूत परतलेले आहेत. नवीन फलंदाज जो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो रवींद्र. नावाजलेले फलंदाज नावाजलेले गोलंदाज नावाजलेले सर्व क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर असं मैदानामधलं हे क्षेत्ररक्षण लावलेलं पार्थ 11 संघाने. 2 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती. पहिलं षटक चालू. सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला फलंदाजाला काही समजलेलं नाही. एक निर्धाव असा हा चेंडू
कालच्या सामन्यात पण पाहायला गेलं तर खूपच सुंदर असे कालचे सामने झाले. जो क्वार्टर फायनलचा जो सामना झाला गवळीवाडा संघ आणि झुंजार 11 अतिशय रोमांचक सामना काल पाहायला मिळाला. त्यात सेमीफायनल मध्ये मात्र झुंजार संघाने बाजी मारली. सुंदर असा कटवलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण, एक छोटी धाव काढत 2 धावा मात्र या इथे पूर्ण झालेल्या आहे आणि स्कोर बोर्ड वरती धाव संख्या झाली आहे ती 4. पहिलं षटक चालू. पंच हे पहा फलंदाजांना विनंती आहे की सेकंड रन आता मैदानामध्ये पिच वरनं तर पाहिलं तर शॉर्ट रन घोषित केला जाईल. फलंदाजाने याची नोंद घ्यायची आहे. रिव्हर्सशिप मारायला फटका, एक धाव मात्र पूर्ण. बघूया बाउंड्री लाईनच्या दिशेने गेल्या चेंडू आणि चौकार मात्र मारलेला आहे. सुंदर असा रिव्हर्स शॉट मारलेला. रिव्हर्सशिप जो सर बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र चेंडू गेलेला आणि 4 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती वाढलेल्या. 8 धावा मात्र पहिलं षटक चालू असताना स्कोर बोर्ड वरती दिसत आहेत मोंडवा क्रिकेट संघाचे. स्वरूप मारलेला फटका त्यावर एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. संघाच्या धाव संख्येत मात्र भर झालेली. संघाची धाव संख्या झाली आहे ती 10 आणि पंचांचा इशारा. षटक संपलेला. पहिलं षटक संपत असताना धाव संख्या झाली आहे ती 10. 1 बाद 10. सामना मात्र 6 षटकाचा खेळला जातोय. नावाजलेले असे पंच अनिल माळी सर आणि बाळा डोके सर पुणे जिल्ह्यात प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते पंचांच्या भूमिकेमध्ये जे अनिल माळी सर आहेत, बाळा डोके सर आहेत, नावाजलेले असे पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पंचांची भूमिकेत दिसत आहेत ते अनिल माळी सर, नावाजलेले पंच. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन मात्र आले आहेत ते उत्तम. आणि आता स्ट्राईकला जो आलेला आहे फलंदाज सचिन. आता प्रमुख पाहुणे नाही इकडे ये. इथं 2 चालेल. छोटे धाव मात्र घेण्याचा प्रयत्न मात्र असफल राहिले ते फलंदाज दोन्ही. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सुरेख असं गोलंदाजीचाही नजारा या इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मात्र संयोजक कमिटीकडून आपलं हार्दिक असं स्वागत. बड़े लोग सुरेख मारलेला चेंडू स्ट्रेट आणि षटकार. सरळ स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका, अतिशय सुंदर मारलेला फटका. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह फटका, त्यावर घणाघाती असा हा षटकार. हलकासा असा कटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण झालेले आहे. पंचांचा मात्र इशारा षटक संपल्याचा. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली होती 24. 2 षटकानंतर मात्र संघाची धाव संख्या 24.
2 षटकानंतर संघाची धावसंख्या 24. चला पंच सामना चालू करून घ्या. थोडासा उन्हाळा चालू असल्यामुळं फलंदाज ज्यावेळेस धावपट्टीवर पळतात त्यावेळेस पाण्याची सोय तर करावंच लागेल त्यांना. आणि वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहेत ते मोहन. काढ हे, काढ. हम्म. चांगला मारलेला फटका. पाहूया काय होतंय ते, पंचांचा निर्णय काय येतोय ते. नाही सांगितलं ना. संयोजक कमिटी बॉल बाउंड्री आहे का काय सांगा पंचांना, काय कुठे बॉल लागलाय ते बघा. पंच समजून घ्या काय झाले ते. आणि चौकार. हे पा निर्णय व्यवस्थित दिला जाईल. संयोजक कमिटी तिथे उभी असते, पंचांशी चर्चा करते आणि पंच त्यांच्या संघ चर्चा करून मात्र योग्य तो निर्णय दिला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढत धावफलकावरती 28 धावा मात्र नोंदवण्यात आलेल्या आहे. पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न, परंतु बॅटची कड लागून लेग साईडच्या दिशेने जात असताना एकच धावामध्ये समाधान मानावं लागतंय सचिन यांना. संघाची धावसंख्येत भर झाली असते, संघाची धावसंख्या झाली ती 29. तिसरं षटक चालू. आजच्या 40+ मध्ये नावाजलेले असे गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चांगला मारेला फटका आणि पाहूया आणि षटकार. पंचांचा इशारा षटकाराचा, घणाघाती असा षटकार. सुरेख फलंदाजी या इथे मोंढवा क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळत्या. तुफान अशी बल्लेबाजी. रवींद्र मात्र आपल्या संघासाठी तुफान अशी फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्याप्रमाणे नॉक स्ट्राईकला बॉल द्या. जुना बॉल घ्या, जुना हे बॉल नाही का? रवींद्र आणि सचिन मात्र आपल्या संघासाठी घणाघाती तुफानी फलंदाजी. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 35. पुन्हा एकदा मारलेला फटका, उंच असा मारलेला फटका आणि षटकार. लागोपाठ 2 षटकार रवींद्र यांच्या बॅटिंग मधून निघालेले आहेत. तुफान फलंदाजी. रवींद्र यांची उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा उत्कृष्ट हवेमध्ये तटवलेला चेंडू रवींद्र यांनी पाहूया या ठिकाणी. आणि झेल सुटलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. पाहायला गेलं तर तिसरं षटक या इथे चालू असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 43. तिसरं षटक चालू. स्कोर बोर्डवरती धाव फलकावरती ज्या धावा कुठल्या आहेत त्या 43. पुन्हा मारलेला फटका लेग साईडच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. हे पहा आलेल्या पंचांचा इशारा मात्र षटक संपलेला. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 44. 3 षटकानंतर 44 धावा. पाहायला गेलं तर आजचा पहिलाच सामना 40+ चा तुफानी फलंदाजीत
18 चेंडू आणि 44 धावा आता या स्कोरबोर्डवरती नोंदवण्यात आलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते या मोंडवा क्रिकेट संघाकडून. आलेल्या सर्व संघांना विनंती आहे, आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण पहिलं स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आले तर उत्तम. बघूया आपल्या संघासाठी मात्र उत्तम काय करतायत ते पाहावं लागेल. 3 षटकानंतर मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 44. धावाचा मात्र इथे डोंगर उभा केलेला आहे तो मोंडवा क्रिकेट संघाने. बॅटची कड लागून गेलाय तो आणि झेल सुटलेला. अतिशय सोपा असा झेल, मात्र झेल सुटलेला आहे. रवींद्र यांना मात्र जीवदान. बघूया त्याचा काय फायदा आता रवींद्र हे करतायत आपल्या संघासाठी. औषध पाहायला लावेल. स्ट्राईकला आता आहे मात्र सचिन. घणाघाती फलंदाजी, उंचून षटकार मारण्याची क्षमता सचिन यांच्यामध्ये. हे बा लेग ऑफ स्ट्राईकच्या दिशेने आणलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत सचिन, मात्र 2 धावांचं समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 47. 4थं षटक चालू. धावाचा भला मोठा असा डोंगर. 4थं षटक चालू असताना धावसंख्या 47. चांगला मारलेला फटका आणि चौकार. पंचांनी हा चौकार घोषित केलेला आहे. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने असा कडक मारलेला फटका. पाहायला गेलं तर 4थं षटक चालू असताना मोंडवा संघाने मात्र 50 रनाचा आकडा पार केलेला. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा बॅटची कड लागून माग यष्टीरक्षकच्या मागे गेलेला चेंडू, त्यावर 4 धावा मात्र पुन्हा एकदा कोटवलेल्या आहेत. लागोपाठ 2 चौकार. धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 55. 4थं षटक चालू. हाफ सेंचुरी तर मात्र मोंडवा संघाने स्कोर बोर्डच्या याच्यावरती पूर्ण केलेला आणि चेंडू झाले 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती 1 मिनिट गोलंदाज 1 मिनिट. 4 चेंडू झालेत. 4 पुन्हा एकदा उंच मारलेला फटका पाहूया झेल होतोय का. आणि झेल बाद. बॅड लक. कॅच कुणी घेतला? कॅच ओ कॅच कुणी घेतला? शेख कोण? रहीम का? रहीम पाहायला गेलं तर रहीम शेख याने मात्र सुरेख असा झेल घेतलेला. वैयक्तिक सचिन आहे आपल्या वैयक्तिक. रवींद्र नाही. रवींद्र खेळतोय. किती रन केले तरी? पुढं बघ, जाऊ दे. चांगला मारलेला फटका. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडस असं एक गचा क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र या इथे पूर्ण झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मात्र आला आहे तो प्रशांत. रवींद्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय, तसंच सचिनने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केलेली आहे. वैयक्तिक सचिनने आपल्या 31 धावांवरती मात्र बाद झालेले आहेत. सुरेख अशी फलंदाजी.
सॉरी सचिन यांनी मात्र 27 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहे आणि रवींद्र 31 धावांवरती खेळतोय. सुरेख असा फलंदाजीचा नजारा या इथे मोंडवा संघाकडून खेळायला मिळतोय तो. नवीन फलंदाज जो आलाय लेफ्ट हँड बॅट्समन प्रशांत. बॉलर्स नेम रुद्रा. रुद्र वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो रुद्र. अतिशय सुरेख असे फलंदाजी मोंडवा संघाकडून पाहायला मिळत्या. मागाशी सांगितलं आपल्याला की 40+ मध्ये मात्र दिग्गज असे खेळाडू आज औंधच्या मैदानामध्ये. हे पहा मारलेला फटका एका धाव समाधाना मानावं लागते फलंदाजाला. धाव संख्येत मात्र भर झाले. धाव संख्या झाली आहे ते 58. 5वं षटक चालू. रवींद्र मात्र अजूनही मैदानामध्ये खेळतोय. तो षटकार मारण्याची क्षमता आहे तो रवींद्रमध्ये. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा अजून करतायत रवींद्र. रवींद्र मात्र अजूनही मैदानामध्ये. काय होईल काय सांगता येत नाही. किती षटकार किती चौकार पाहायला मिळतील पाहूया. हे पहा मारलेला फटका मात्र आत्ताच सांगितलं होतं रवींद्र आत्ता मैदानामध्ये आहे. काय करत ते सांगता येत नाही. षटकार मात्र रवींद्रने आत्ता या चेंडूवरती मारलेला अतिशय सुंदर. धन्यवाद डीजे. बघा सांगितलं होतं रवींद्र मैदानामध्ये आहे. काय करत सांगता येणार नाही. पहिला सांगता सांगता पहिल्या त्याच चेंडूवरती रवींद्रने मात्र षटकार खेचून आणलेला. दुसरा फटका मारलेला पाहूया काय होतं ते. आणि क्षेत्ररक्षणच्या मात्र डोक्यावरनं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. 2 चेंडूमध्ये रवींद्रने मात्र 10 रन या इथे आपल्या स्कोअरबोर्ड वरती आणि आपल्या नावावरती लिहिलेले गेलेत. हे पहा जो संघ मैदानामध्ये नवीन दाखल झालेला आहे त्या संघाच्या कर्णधाराने मात्र स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रवेश निश्चित करायचा आणि आपल्या 11 खेळाडूंची मात्र नावं पहिले या इथे द्यायची आहेत. लाईव्ह सामने आपल्याला या इथे पाहायला मिळत आहेत. सुरेख असं नियोजन युट्यूबच्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह सामने पाहायला मिळतील. सुरेख असे 2 कॅमेरे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुरेख नियोजन. बॉल किती रे? 2. रवींद्र अजूनही मैदानामध्ये. मोंडवा क्रिकेट संघाकडून मात्र त्यांना चेरप केलं जातंय. सुंदर अशी फलंदाजी. सुंदर असा चेंडू म्हणता येईल. यॉर्क चेंडू. एका धावेत रवींद्रला समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत मात्र भर झाली. संघाची धाव संख्या झाली आहे ती 71. 5वं षटक मात्र चालू. लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. फुलटच चेंडू उंच असा मारल्या फटका. पाहूया काय होतंय ते. जेल सुटलेला मात्र आणि चौकार. चौकार मात्र मारलं गेलंय. 5 षटकानंतर मात्र संघाची धाव संख्या झाली ती 75. शेवटचं षटक या ठिकाणी. माऊली तुम्हाला काय वाटतं रवींद्र या षटकामध्ये किती धावा घेऊ शकतात आपल्या संघासाठी? हे पहा मागाशीच सांगितलंय रवींद्र अजूनही मैदानामध्ये. चेंडू मात्र रवींद्रला फुटबॉल दिसतोय. साधारण 6 चेंडू मध्ये रवींद्र 2 या 3 षटकार मारण्याच्या प्रयत्नात 100% यशस्वी होण्यात दिसतोय. कारण
पहिल्याच ओव्हरमध्ये रवींद्र एक गडी बाद झाल्यानंतर मैदानामध्ये प्रवेश केला. तो शेवटच्या षटकामध्ये पण अजूनही मैदानामध्ये खेळतोय. वैयक्तिक बायला गेलं 50 रनाच्या जवळपास तो जवळ आलेला आहे. मागच्याच ओव्हरमध्ये लागोपाठ 2 चेंडूवर ते मात्र एक चौकार एक षटकार रवींद्रने मारले. या षटकामध्ये पाहूया रवींद्र काय करतोय. हे पा बरोबर एकदा मारलेला फटका आणि चौकार, सॉरी षटकार. आत्ताच सांगितलं होतं, आत्ताच सांगितलं. पहा कालचा सामना या इथे पार पडलेला आहे पहिल्या दिवसाच्या अखेरच. आज पहिलाच सामना दुसऱ्या दिवसातला आणि हायएस्ट स्कोर मात्र मोडवा संघाने आज या मैदानामध्ये नोंदवलेला आहे आजच्या टुर्नामेंट मधला. पुन्हा एकदा मारलेला फटका. साहजिकच 2 धावा घेण्याचा प्रयत्न रवींद्र करतायत ते आणि सहजरित्याने 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. रवींद्र मात्र 47 धावावर ते आता मैदानामध्ये खेळतोय. 50 रन करण्यासाठी, हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी रवींद्रला मात्र 3 धावांची गरज. आणि वाईट चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर पडलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अजूनही रवींद्रला खूप मोठी घनघाती करण्याचा चान्स या मैदानामध्ये आत्ताही आहे. शेवटचं षटक मात्र चालू. 3 धावा मात्र 50 वैयक्तिक हाफ सेंचुरी करण्यासाठी रवींद्रला 3 धावांची गरज. धावांचा भला मोठा डोंगर, हायएस्ट स्कोर. आणि पहा सांगण्याप्रमाणे रवींद्र तेच करतोय. षटकार आणि पाहायला गेलं तर 53 धावा आत्ता हाफ सेंचुरी पूर्ण करत अजूनही मैदानामध्ये रवींद्र खेळतोय. हाफ सेंचुरी 53 धावा. हे पहा डीजे धन्यवाद. संतोष गायकवाड यांच्याकडून मात्र रवींद्र यांना 101 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपामध्ये इथे जमा झालेला आहे. सुंदर फलंदाजी, हाफ सेंचुरी आपली पूर्ण करत असताना अजूनही मैदानामध्ये अजून किती षटकार पाहायला मिळते माहित नाही. ओ पाहायला गेलं तर बॅट खूपच जोरात फिरवली होती रवींद्र यांनी. बॅटच्या दमदमत चेंडू लागतोय. साधारणपणे 70 मीटर एवढा दूर हा चेंडू गेला असताच. दोन हे पहा आज मात्र रवींद्रने आमच्या या मैदानामध्ये हाफ सेंचुरी मात्र पूर्ण केली. षटकारांचा डोंगर मात्र रवींद्रने उभा केलाय आणि आमच्या गावचे संयोजक गावातले वसतात. चेंडू एक चेंडू मात्र बाकी आहे. गावातले वसतात अमित शेठ रानोडे यांच्याकडून मात्र रवींद्रला रोख स्वरूपात 101 रुपये मात्र पारितोषिक या इथे जमा झालेला आहे. सुंदर अशी फलंदाजी. शेवटचा चेंडू मात्र बाकी. पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र रवींद्र आता काय करतोय. चांगलाच मारलेला फटका आणि चौकार. सुंदर फलंदाजी रवींद्र यांची. हे पहा रवींद्रने वैयक्तिक 61 धावा आपल्या संघासाठी गोडलेल्या आहेत. 91 91 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत.
सॉरी 99 मोंडवा संघाच्या एक धावाने फक्त शतक हुकलेले आहे. सर्वात मोठा या 98 करायचं आहे. भारत 11ला 99 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांनी फक्त शतक मोंडवा संघाचं हुकलेलं. अतिशय मोठा असा डोंगर 6 षटकामध्ये नाही 98 धावा मोंडवा संघाने इथे धावांचा मात्र डोंगर उभा केलेला. आणि रवींद्र बोलो. या अमित सर या वस्तात समोर या या ते तुमच्यातले पण द्या ना ते गायकवाड आता याला दिले. या युट्यूब चॅनल कॅमेरा फिरवा. रवींद्र यांनी ही सुरेख अशी फलंदाजी करत किती 61 ना 61 धावा मात्र रवींद्र यांनी केलेल्या आहेत. घणाघाती असे षटकार चौकारांची आतंकबाजी या मैदानात केली. त्यांना रोख स्वरूपाचं पारितोषिक या इथे अमित रानवडे वस्तात यांच्याकडून मिळालेलं आहे. धन्यवाद. असंच कामगिरी करा वस्तात. त्यामुळे फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण यांनाही अजून उत्साह खेळण्यामध्ये येईल. पारितोषिकांचं या इथे वर्षाव पाहायला मिळतो वस्तात यांच्याकडून. इथून पुढे जे काही षटकार चौकार मारले जातील वस्तात यांच्याकडून 501 रुपयाचं तर 100% पारितोषिक या इथे दिले जाईल. गाणं वाजू दे. यार तू कशाला आलाय? उठ की त्याला बसायचं. जा वर तिकडे बघ. हॅलो. या ठिकाणी जे नवीन संघ आलेले आहेत त्यांनी स्टेजशी त्वरित संपर्क साधावा, नाहीतर सामन्याचे षटक कमी खेळवले जातील याची नोंद घ्यावी आलेल्या संघांनी. नवीन आलेल्या संघांना विनंती आहे की त्वरित स्टेजशी संपर्क साधावा, अन्यथा सामन्याचे षटक कमी करण्यात येतील. पाहायला गेलं तर मोंडवा संघातनं जे फलंदाज रवींद्र आणि सचिन यांनी 21 चेंडू मध्ये 53 धावा मात्र आपल्या संघासाठी उभारल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रशांत आणि रवींद्र या दोघांनी 43 धावा आपल्या संघासाठी पार्टनरशिप मध्ये केलेल्या. अरे वो तेरा फोन आ क्या हे पहा पार्थ 11 संघ आपण ज्या जिथं बॅटी वगैरे ठेवल्यात बाउंड्री लाईनच्या सर्व बाहेर या. पार्थ 11 संघ पार्थ 11 संघ सामना तोपर्यंत चालू केला जाणार नाही. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय. तिथं बॉल येतो, क्षेत्ररक्षण करणाऱ्याला कोणताही अडथळा होणार नाही याची आपण नोंद घ्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर या सर्व. चला आलेले नवीन संघ मैदानामध्ये जे नवीन संघ आले त्यांनी मात्र स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. 40+ चा पहिला सामना आजच्या दिवसातला पहिला सामना जो आता खेळला जातोय तो मात्र मोंडवा क्रिकेट संघ वर्सेस पार्थ 11 संघ. आणि मात्र आता मैदानामध्ये मात्र ज्यांचे आवाज आपण ऐकणार आहोत असे आमचे सर आप कॉल कर
आदवडे सर स्टेजवरती आलेलं कॉमेंट्री मॅन म्हणून जे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे. आज आपल्या या मैदानामध्ये मुंबईवरनं मात्र ते आज या औंधच्या मैदानामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आलेले आहे. हार्दिक स्वागत सर आपलं. व्हायला गेलं तर मोंडवा संघाने मात्र धावांचा डोंगर मात्र या इथे पूर्ण उभा केलेला. 98 धावा स्कोर वरती लावलेले आहेत. भारतीय लेवल संघाला जिंकण्यासाठी 99 धावांची गरज. 36 चेंडू मध्ये 99 धावांची गरज आहे. आणि या इथे मी आता ज्यांचा आवाज आपण ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते असे आमचे कॉमेडीमॅन मुंबईवर खास आपल्या या उंच्या मैदानावरती. शुक्रिया माऊली सोनावणे जुनवणे. और इस वक्त ऑप्शन के बाहर गेंद थी, ड्राइव जरूर करना चाहते थे, वाइड यॉर्कर था, बहुत ही अच्छी गेंद इस वक्त गेंदबाज द्वारा. ये एक कमाल का ओवर रहेगा क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार. बॉलर का नाम बताइए प्लीज, बॉलर का नाम बताइए. शेखर गेंदबाजी कर रहे हैं. डोमिनिक जोसेफ जो एक आईपीएल स्क्वाड में थे और पुणे का नाम इन्होंने रोशन कर दिया था, वो भी पहुंच चुके. सर आपका स्वागत है, वेलकम. अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई शानदार स्ट्रोक. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. फर्स्ट बाउंड्री फॉर द बैट्समैन. डिजर्व आपको रेडी रहना है. चौका जाने के बाद विकेट और उसके साथ छक्का है तो आपको आना है. स्ट्रोक अच्छा था, कदमों का इस्तेमाल किया गया. बल्ले के बीचों बीच खेलते हुए डाउन द ग्राउंड गेंद बॉडी रन के बाहर जाते हुए लॉन्ग ऑफ की तरफ. दर्शनीय स्ट्रोक. मोहन की बल्लेबाजी बहुत अच्छी है. इस बार भी लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को फोर्थ फील्ड किया है. 1 ही रन मिलेगा. वारे वारे मोहन प्यारे, बहुत ही अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए करते हुए. रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 5 रन. रन संख्या 5 रन. ओवर की बात करते पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. शिखर गेंदबाजी कर रहे हैं और दूसरी तरफ से बल्लेबाज की बात करें सईद. सईद ऑन स्ट्राइक. Oh, swing and a miss. Look at the delivery, just pitching out of the stump. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and they can be no run. Beautiful bowling. बहुत अच्छी गेंद थी, शरीर से थोड़ा दूर रखते हुए और फुल इन गेंदबाजी कर रहे. पहले ओवर का खेल मैदान के अंदर आप देखते हुए राइट आर्म राउंड विकेट. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है तो शरीर से दूर, आंखों से दूर रखने का प्रयास कर रहे हैं. अभी भी देखिए तो इन्होंने जो गेंदबाजी की है वो 2 मीटर के अंदर ज्यादा किए हैं और वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया है. जड़ में जाने का प्रयास किया है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा शेखर की तरफ से. गेंद को खेलना चाहते थे कवर की तरफ, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. पॉइंट की तरफ जाती हुई गेंद. 1 रन का इजाफा. रन संख्या 6 रन. ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या कुल मिलाकर 6 रन. लक्ष्य बहुत बड़ा है, टोटल बड़ा है, बैटल भी बड़ा हो जाएगा. अभी 30 गेंदों का खेल शेष है और रनों का अंबर आपके सामने. छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे. डीजे पर हमारे साथ जुड़ रहे हैं, एक गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. हमारे साथ डीजे ऑटोमोबाइल जुड़ने वाले हैं लेकिन तैयार नहीं है तो चलते एक बार फिर मैदान के अंदर.
चेक हॅलो थँक्यू डीजे. वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण एक डे नाईटची स्पर्धा या ठिकाणी अनुभवतो आहे. अर्थात डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं अतिशय दर्जेदार अशा स्पर्धेचं संयोजन करण्यात आलेलं आहे. प्रशांत गोलंदाजी मार्गवरती असेल. याला फुलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये चांगला झेल टिपलाय. सईची खेळी समाप्त होते. पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद होतोय. पार्थ 11 संघासाठी हा मोठा धक्का असेल. ज्या पद्धतीनं बघितलं तर मुंडवा संघाने एक मोठं आव्हान तुमच्या समोर ठेवलेलं आहे. अशा वेळेला फुलटा चेंडू. आता खरं तर बघितलं तर दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं. तसं घडलेलं नाहीये. फुलटा चेंडूवरती बॅट्समन आउट झालाय आणि याचा फायदा गोलंदाजाला मिळणार आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत सज्ज असेल. चांगला फटका खूप सुंदर पद्धतीने खेळलाय. चेंडू यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने येते. ते मात्र क्षेत्ररक्षक एकरीदा मित्र दुसरा द्यायचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर रनिंग विट विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. एक गडी बाद 8 अशी स्थिती आहे. एकूण धावफलकावरती बघितलं तर फार मोठं आव्हान आहे. 2 मातब्बर संघातली लढाई आहे आणि डावखोर शैलीजात फलंदाज मोहन यावेळेला पदाला तिथे खूप चांगला आहे. खूप सुंदर पद्धतीचा फटका. दर्जेदार चेंडू जाईल डीपेस्ट कव्हरच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. धाव मिळतील 4. येतोय खणखणीत सणसणीत चौका. मोहनच्या बॅटमधनं या ठिकाणी आलेला एक दर्जेदार फटका. बदलली ते खूप चांगलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट आला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला. स्ट्रायकर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत चेंडू सीमारेषेच्या पार जातो आहे. अतिशय दर्जेदार फलंदाजी आणि मेरिट प्रमाणे फलंदाजी करतोय तो मोहन. धावफलकावरती एकूण धावा होत आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. एकूण 99 धाबांचं आव्हान यावेळेला पार्थ संघासमोर ठेवलेलं आहे मुंडवा संघानं. आणखीन एक चांगला फटका. परंतु बघूया काय घडतंय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 1 बाउन्स जाईल की डायरेक्ट जात आहे. अप्रतिम टायमिंग आपल्याला बघायला मिळतंय आणि निश्चितच यावेळेला तंत्राचा कुठे विसर पडलेला नाहीये. तंत्र सुद्धा फटका खेळतोय तो मोहन. वारे 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 मोहन प्यारे आपके वारे न्यारे. हे पहा लाईटमन त्याशी संपर्क साधा. लाईटमन टीट फॉर टॅट. मैदानामध्ये जर बघितलं तर त्याच्याच तसं उत्तर दिले जात आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर डान्सिंग डाऊन द विकेट बॅट्समन आला आणि मिड ऑफ द क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावरून खेळलेला एक अतिशय सुंदर फटका. एक प्रेक्षणीय फटका निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. कुठे चेंडू ऑन साइडला खेळलाय. बघूया काय घडतंय. चेंडू आत येणार की बाहेर जाणार आहे. चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्या बात है. आखून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो षटकारासाठी. थँक्यू डीजे. अनिल माळी प्रमुख पंचांचं काम करतात. ते एक लिजंड खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला पंचांचं काम करण्याकरता बाळू डोके आहेत. दोन्ही जर बघितलं तर अनुभव असे पंच मैदानामध्ये. बाळू सावंत हे त्यांचं नाव आहे. धावफलकावरती एकूण धावा होत आहेत त्या 24. अतिशय सुंदर फलंदाजी मोहन कंड.
90 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करतायत ते फलंदाज. यावेळेला हवे चेंडू बघूया काय करते मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक है तो बल्ला प्रेक्षक हवाई सफर जारी है. बल्ला गेंद के ऊपर भारी है. 6 रन. ईट का जवाब पत्थर से. मोहन प्यारे का बल्ला बोल रहा है. शानदार बल्लेबाजी, लगातार 3 छक्के जड़े हैं. रन संख्या 2 ओवर की कहानी बिल्कुल समाप्त होती हुई आखिरी गेंद पर भी छक्का आया है. 30 रन बने हैं और इस खूबसूरत शानदार छक्कों के लिए इनाम भी आता हुआ. ना शक्कर 200 अमित रानवडे. अमित रानवडे वस्तात आणि ते सर्वांच्या मनामध्ये हृदयात बसतात. आज खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये त्यांनी केलेली आहे. एकदा टाळ्यांचा गजर होईल या बॅटिंगसाठी. आपल्यातून बॅटिंग होते. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊ. थँक्यू डीजे. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. आपण एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा बघतोय या ठिकाणी. डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर आणि औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमातून प्रकाश होतं ती स्पर्धा आहे. मी शिवा कांबळे यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. या अतिशय सुंदर अशा स्पर्धेचं धावतं समालोचन करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिलीत. एक कर्णधार म्हणून म्हणा किंवा एक माणूस म्हणून म्हणा, शिवा कांबळे एक सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. कलाकारांचं नेहमीच ते कौतुक करतात. एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत आणि या दर्जेदार संयोजनामध्ये त्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे. तर दुसऱ्या बाजूला यावेळेला ऑफटॉपच्या भारताच्या चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती येत नाहीये. कमरच्या दिशेने जातोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावने या ठिकाणी धावसंख्या बढ़ते. धावसंख्या पोहोचले ती 34 वरती. 31 रन जीतने के लिए 99 रनों की जरूरत है. ओवर की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण तीसरा ओवर मैदान के अंदर चल रहा है. स्ट्राइक रेन पर मोहन प्यारे. फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद है. गली है उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी बॉडी लाइन पर है. एक्स्ट्रा कवर है. एक लॉन्ग ऑफ है. ऑन साइड पे लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग. अभी तक अगर देखें तो मोहन जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, फुटवर्क अच्छा है, शॉट सिलेक्शन अच्छा है, गेंदों को जल्दी पिक कर रहे हैं. रवि की इस ओवर की दूसरी गेंद. ओहो, आड़े बल्ले से खेलने की कोशिश. टिप ऑफ स्टंप के बाहर है. थोड़ा सा कंसंट्रेशन में कमी आई है. इस मुकाबले की बात करें तो दोनों के लिए बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी. रवि का यह अच्छा ओवर साबित होता हुआ. रन संख्या फिलहाल 31 रन. और ये भी अच्छी गेंद है. रवि के पास गति नहीं है लेकिन लेंथ और लाइन बहुत बढ़िया है. टिप ऑफ स्टंप के बाहर ही रख रहे हैं. टिप्पा खाने के बाद गेंदें ज्यादा ऊपर नहीं आ रही है और बल्लेबाज गेंद के पीस तक नहीं पहुंच पा रहे. चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए अच्छा ओवर साबित हो रहा है. इस गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे की कोई कोशिश नहीं है. शानदार गेंदबाजी. पहले 2 ओवर में बल्लेबाजों ने हमला किया था, वही बल्लेबाज सामने, उसके बावजूद देखे तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. रन संख्या 32. 99 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस ओवर के बाद आपको समीकरण बताएंगे कितनी गेंदों में कितने रनों की जरूरत है. और स्विंग एंड मिस. ब्यूटीफुल बॉलिंग. टिप ऑफ स्टंप के बाहर एक बार फिर सफल हुए थे बल्लेबाज. ऑनसर की तरफ गेंद को खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर के दस्ताने की तरफ जाते हुए रवि का अच्छा ओवर. ताकत लगा रहे हैं एक बार फिर बल्लेबाज. ओवर की समाप्ति. बहुत ही अच्छा ओवर है. 3 ओवर की कहानी समाप्त होती है. 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 32 है. 18 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 67 रनों की जरूरत है. कुएं का पानी बहुत गहरा है. निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी. छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. यू गए और यू आए. सूर्या क्रिकेट क्लबचे कर्णधार आपल्याला विनंती करण्यात येते, प्लेइंगची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि मला वाटतं ही अनाउन्समेंट सातत्याने करायला लावू नका. लाईव्ह टेलिकास्ट आहे, या सगळ्याची सवय तुम्हालाही आहे, कारण अपडेट करण्याकरता तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. शेखर यावेळेला गोलंदाजी मार्क पडते असतील. खेळण्याची जबाबदारी मोहनची. 18 चेंडू आणि 67 धावा असं आव्हान. यावेळेला बदल येते. चांगल्या गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल. यावेळेला बघूया काय करते. एक धाव पूर्ण होईल.
कव्हर पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू होता. अतिशय सुंदर अशा प्रकारे हा चेंडू ड्राईव्ह केला होता. या ओव्हरमध्ये आपल्याला समजेल मॅच कुणाच्या पक्षात जाणार आहे, कुणाच्या दिशेने जाईल. मोहननं आतापर्यंत अतिशय सुंदर बॅटिंग केलेली आहे. शेखरचा पुढचा चेंडू या वेळेला खूप चांगला चेंडू होता, अतिशय सुंदर, परंतु चेंडू बॅटची आतली कड घेतोय. एस्टिरच्या हातामध्ये निश्चितच गेला तर बदललीत खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु चेंडूच्या पीच पर्यंत बॅट्समन पोहोचत नाही, त्यामुळे बॅटची आतली कड घेतली जाते. एस्टिरक्षण तितकंसं चांगलं झालं नाही. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर फटका, छान पद्धतीने अलंकार फटका बेस्ट कव्हरच्या दिशेने जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू कदाचित सीमारेखा पार जाईल का? अतिशय उत्तम प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये, परंतु इथे जर बघितलं तर तुम्हाला आणखीन काही मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल. धाबांचा रतीब घालणं फार गरजेचं असेल, धाबांची भूक वाढवणं फार गरजेचं असणार आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ, या 3 चेंडूमध्ये फार मोठे फटके आलेले नाही आहेत. जबाबदारी नितीनची असणार आहे. तो थोडासा स्ट्रगल करतोय. एकही चेंडू बॅटला लागलेला नाहीये. एका एंडला मोहन सारखा खेळाडू जो अतिशय अफलातून बॅटिंग करतोय, एफर्टलेस बॅटिंग करतोय, तर त्याला स्ट्राईक न देता स्वतःच या ठिकाणी मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये अनेक चेंडू डॉट गेलेले आहेत. आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळले ते नितीननं, आणि त्याचा दबाव जो आहे ना तो नॉन स्ट्रायकरला येईल, त्याचबरोबर संघावर देखील येणार आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील येईल. अमित चेंडू खेळलाय, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. पाहूया काय करतोय. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, तिसरी धाव करण्याचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव करण्याचा प्रयत्न होतात, आणि या 3 धावा आरामात पूर्ण होत आहेत. थ्रो मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला करायचा होता स्ट्रायकर एंडच्या दिशेनं, थ्रो तुम्ही केलेला आहे नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेनं. धाबांची भूक वाढवणं फार गरजेचं असेल. सामन्यामध्ये बघितलं तर रंगत येऊ शकते, परंतु मोहनला जास्त संधी मिळणं फार गरजेचं आहे. नितीन स्ट्रगल करतोय, अजूनही टायमिंग करता येत नाही. या चेंडूचा विचार केला, या षटकाचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निर्णायक षटकाचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चुकीचा फटका इतका ऑफ्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर टाकला गेलाय, आणि याही चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रेमामध्ये बॅट्समन पडतोय, आणि त्यामुळे समस्या वाढतात ते पार्थिव बन संघासाठी. नन्नू गोंडा आपलं गेट जे आहे ना, गेट बंद करून घ्या बरं. राजू सावंत गेटला लॉक लावून घ्या बरं, जरा सहकार्य करा. राजू सावंत गेट बंद करून घ्या पहिलं. हे बा, भिंतीच्या इथं तापलेले लहान सर्वांनी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये या. अजिबात त्या साईडला कोणीही थांबायचं नाही. संयोजक थोडस लक्ष ठेवा, भिंतीपाशी कोणालाही उभं राहून देऊ नका. 12 गेंदों का खेल से जीतने के लिए 58 रनों की जरूरत है. मोहन तैयार है. मैंने पहले कहा कि कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है. अभी इंटेंट भी अच्छा होना चाहिए, और खास करके 2 बल्लेबाज जो मैदान के अंदर है उनके अंदर तालमेल की जरूरत है. एक एंड पर नितिन बड़ी शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं. बाहरी किनारा है, इस पर गेंद जाएगी वह फ्लाइंग स्लीप की तरफ. एक ही रन मिलेगा, और प्रभावित किया खास करके रवि ने. पहले अर्धशतक बनाया, धुआंधार बल्लेबाजी की, उसके बाद में 2 ओवर की कहानी या पहले ओवर की कहानी देखे तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. अभी 11 गेंदों का खेल से 57 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस ओवर की अगली गेंद टॉस गेंद है, आंसर की तरफ बहुत सुंदर तरीके से खेलते हुए स्क्वायर की तरफ गेंद जा रही है. एक ही रन मिलेगा. 10 गेंदों का खेल से अब तक 56 चाहिए मुकाबला जीतने के लिए. दबाव बंद रहा है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रवि द्वारा. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने रवि है, मैं छक्का कैसे मारूं. अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. आपको 1 नहीं 2 नहीं, बार बार ये बड़े शॉट खेलने, तब जाकर बात बनेगी. अभी दबाव बल्लेबाजों के ऊपर. सिर्फ बल्लेबाज है मोहन प्यारे. स्टोक अच्छा है, सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद एक बार फिर एक्स्ट्रा कवर की तरफ जा रहे. 1 रन मुकम्मल किया है. क्या दूसरे के लिए वापस आएंगे? दूसरे के लिए वापस आ रहे हैं. अंपर की तरफ से बिल्कुल अभी तक तो कोई इशारा नहीं, मतलब 2 रन तो जरूर मिलने वाले हैं. इक्के दुक्के से बात नहीं बनेगी. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है बल्लेबाजों को. गेंदें कितनी शेष है वो भी देखा जाएगा. 9 गेंदों का खेल शेष है, और जीतने के लिए यहां से और 54 रनों की जरूरत. दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. शानदार गेंदबाजी रवि द्वारा.
ओहो, बड़ा शॉट खेलना चाहते थे, बाहरी किनार लगा, गेंद चली गई इस वक्त फ्लैश डे की तरफ, बाहरी किनार लेते भी। शुरुआत बहुत अच्छी थी, 2 ओवर में 33 रन आपने बनाए थे, उसके बाद में रवि की अच्छी गेंदबाजी। अब आपके पास केवल 8 गेंदें हैं और 8 गेंदों में जीतने के लिए यहां से और 53 रनों की जरूरत। मतलब यहां से दिल्ली बहुत दूर है पार 53 के लिए। मुंडवा की टीम ने आज अच्छा प्रदर्शन किया, खास करके प्रभावित किया रवि ने, जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अर्धशतक बनाया। मतलब नवीन बॅट मैदानामध्ये जाते, नाव काय सर? बॅट आपण या ठिकाणी पाहू शकता की बॅट्समन मैदानामध्ये जातो आहे मोहन बॅट्समन नवीन मैदानामध्ये जातोय आणि मोहन ज्यानं सुरुवात अफलातून केली होती तो मात्र मैदानातून बाहेर होता। टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय। रवीची अफलातून या ठिकाणी कामगिरी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे। ऑन साईडला चांगला फटका खेळला, चेंडू जाईल इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे कौ करण्याच्या दिशेनं एकेरी दुहेरी दबा, बघूया काय होतंय, 2च दबा मिळत आहेत। कौतुक करावं लागेल रवीचं। मी मगाशी एक प्रश्न विचारला होता, तो सर्वांसाठी होता, रवीने बॅटिंग केले आणि तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये दिसेल का? एकेरी दुहेरी दाबा या ठिकाणी फारसा काही फरक पडणार नाहीये मुंडवा संघासाठी। आणि या दिवस रात्र अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये, रजनी स्पर्धेमध्ये अतिशय दिमागदार अशी कामगिरी मुंडवा संघाकडे। खरंच कौतुक करावं लागेल रवीचं, ज्याने चौकार षटकारांची आतषबाजी करत इथे अर्धशतक झळकावलं आणि गोलंदाजी करत असताना देखील दादागिरी केली, अतिशय टिचून मारा केलाय, आपल्यातून कामगिरी त्यांनी केली। शेवट षटक या ठिकाणी असेल, 6 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। धापलकरती एकूण डाबा आहेत त्या आपण पाहिलं तर 49। चमत्कारच सार्थ 11 ला बाद अशा प्रकारची स्थिती आहे। रहीम गोलंदाजी मार्कवरती असेल, जिंकण्यासाठी 50 धाबांची आवश्यकता। विजयाच्या उंबरठ्यावरती मुंडवा संघ। आपणच्या बाहेरचा चेंडू खूप सुंदर पडलाय, एस्टा कबरच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू जाते, बघूया काय घडतंय। क्षेत्ररक्षण उच्च कोटीचे झाले आणि अशा रीतीनं शेवटचे 5 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत आणि 49 धाबांचं आव्हान। रहीम गोलंदाजी मार्कवरती असेल, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, फुलटॉस होता आणि खूप सुंदर ड्राईव्ह जरूर केला, परंतु एकेरी दुहेरी धाबानं फार मोठा फरक पडणार नाहीये। आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ताकदीचाच वापर केला जातोय या प्रकाश झोताप मधल्या स्पर्धेमध्ये। अनेक प्रेक्षक आमच्या बरोबर आता या मैदानामध्ये जॉईन झाले, त्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे। नवीन संघ जर आले असतील तर त्यांना विनंती आहे प्लीज आमच्या सभापती कक्षामध्ये यायचं। हे पहा, नवीन संघ जे कोणते आलेले आहेत त्यांनी स्टेजशी संपर्क साधा। सूर्या क्रिकेट संघ कर्णधार स्टेजशी संपर्क साधा। 11 खेळाडूंची नावं घेऊन आपण यायचंय। मला वाटतं या पुण्यामधला, पुण्यनगरीमधला सर्वात जुना संघ आहे सूर्या। अनेक चांगले खेळाडू सूर्या संघानं या टेनिस जगताला दिलेले आहेत, जसं की डॉमिनिकचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, आज तो देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे या रजनी स्पर्धेमध्ये। आपल्यातून गोलंदाजी आणि विशेष करून या मॅच मध्ये मुंडवा संघाची उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे। रवीचं कौतुक तर होणारच आहे, यात काही शंका नाहीये, परंतु गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। ऑन साईडला पूल केलेला फटका, चेंडू जाईल इथे काऊ कॉर्नरला, एकच धाब मिळते, एकेरी दुहेरी धाबा मैदानात येत आहेत। आणि पहिल्या षटकात ज्यावेळेस 2 षटकांमध्ये 33 धाबा झाले होते त्यावेळेस वाटत होतं की टीट फॉर अटैक, हिट का जवाब पत्थर से दे रहे हैं, लेकिन उसके बाद में रवि का अच्छा स्पेल 2 ओवर का। सुंदर, बहुत बढ़िया तरीके से गेंद को पॉइंट की तरफ खेलते हुए 1 रन का इजाफा और इसी के साथ ये मुकाबला मुंडवा टीम ने जीत लिया है। मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे और ये खिलाड़ी है कासिम खास, याद रखेगा इतिहास, जिन्होंने पूरे के 50, वो है दमदार, वो है शानदार, इसलिए रवि बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार। राहुल जुनवणे यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण रवीला प्रदान करावा। रवी, कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग आपण या ठिकाणी केले, अर्धशतकाबरोबर गोलंदाजी करत असताना देखील अतिशय टिचून असा मारा केलाय, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रवीला दिला जाईल।
हे पा आलेल्या नवीन संघांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण या इथे आपलं प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. चला, जेवढा हुशार आपण लावून तेवढे षटक कमी केले जाते याची सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. आणि नरेश सावंत यांच्याकडून रवीच्या या अपलातून बॅटिंग करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रवी कॉंग्रॅच्युलेशन. यावेळेला रवी ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. नरेश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रवीला प्राप्त होतोय. गोलंदाजी खूप चांगली झाली. नरेश सावंत क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, खूप चांगल्या प्रकारची कामगिरी